नमस्कार, मी प्राची साळुंखे. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर. आणि चर्चेसाठी आपल्या सोबत अशी व्यक्ती उपस्थित आहेत ज्यांनी महाराष्ट्रातील हजारो तरुणांच्या स्वप्नांना गरुड झेप घेण्याचं बळ दिलंय. स्वागत करूयात गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर एस सोनवणे यांचं. सर, आपलं खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर पासून कोल्हापूर पर्यंत आणि नाशिक, पुण्यापासून नागपूर पर्यंत त्यांच्या कार्याचा विस्तार पसरलेला आहे. तब्बल 19 एकरचा भव्य असा परिसर, ज्या ठिकाणी पहिलीपासून तर महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. आजच्या घडीला 7,000हून अधिक विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी सेवेमध्ये दाखल आहेत. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही देखील सरकारी नोकरीची स्वप्न पाहत असाल तर आजचा हा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण 12वीचे पेपर सुरू आहेत. 2-3 दिवसात पेपर संपतील आणि त्यानंतर महत्त्वाचा विषय त्यांच्या समोर जो उभा असतो तो म्हणजे 12वी नंतर काय केलं पाहिजे आणि जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर काय केलं पाहिजे. त्या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? खरं तर जेव्हा विद्यार्थ्याची 12वी होते तेव्हा त्याचे 18 वर्ष पूर्ण होतात आणि तो सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतो. मला अशा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आता आपली 12वी पूर्ण झालेली आहे, आपण सरकारी नोकरीसाठी पात्र आहोत. आता कुठल्या नोकरीपर्यंत आपल्याला पोचायचं हे आज ठरवावं लागेल. वेळ कमी असतो, आपल्याला असं वाटतं की निकाल लागेल त्यानंतर आपण जॉईन करू आणि स्पर्धा परीक्षेत येऊ, तर तोपर्यंत 2-3 महिन्याचा कालावधी विद्यार्थ्याकडून निघून जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच स्पर्धा परीक्षा काय आहेत, स्पर्धा परीक्षेमध्ये कोणकोणत्या संधी आहेत, सरकारी नोकरीच्या कोणत्या संधी आहेत, केंद्रात कोणत्या आहेत, राज्यात कोणत्या आहेत, आणि हा अथांग महासागर आहे स्पर्धा परीक्षा म्हटलं की. यामध्ये येताना विद्यार्थ्यांनी या वयात येणं गरजेचं आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करता करता जर स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर मी सांगेल की 2 वर्षात सरकारी नोकरी मिळते. पण त्यासाठी टिकावं लागतं, थांबावं लागतं आणि मनात जिद्द लागते की मला आता त्या ठिकाणी सरकारी नोकरीची तयारी करायची. बिलकुल, जिद्द फार महत्त्वाची आहे. पण सर, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की 12वी नंतर भविष्यामध्ये सरकारी नोकरीच्या संधी कुठल्या कुठल्या असतील? आता 12वी नंतर आपण जेव्हा विचार करतो तर 2 क्षेत्र असतात. आपल्याला त्या ठिकाणी सैन्य विभागात जायचं आहे तर आर्मीमध्ये आपण जाऊ शकतो, नेव्हीमध्ये जाऊ शकतो, एअरफोर्समध्ये जाऊ शकतो. महाराष्ट्र शासनाचा विचार जर केला तर महाराष्ट्र पोलीस आहे, जेल पोलीस आहे, दारूबंदी पोलीस आहे, वनरक्षक आहेत, या संधी चालून येतात. त्यानंतर परत केंद्रामध्ये जर आपण गेलो तर स्टाफ सिलेक्शनमध्ये BSF, CISF, ITBP, आसाम रायफल, CRPF यासारखे असंख्य पदं आहेत. या पद्धतीनेच आपल्याला सरळ सेवेच्या ज्या ठिकाणी मैदानी चाचणी नाही आहेत, सरळ सेवेची भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक, मी सांगेल की भरती भरपूर असतात. आता जर आपण यावरती चर्चा केली तर आपल्याला पूर्ण दिवस कमी पडेल एवढ्या सरकारी नोकऱ्या असतात. पण विद्यार्थ्याला त्या ठिकाणी करायचं काय त्यांनी आज ठरवावं. आणि स्पर्धा परीक्षा अशी आहेत, आपण पोलीस भरतीची तयारी करतात, नक्कीच आपण जेल पोलीसची तयारी करतोय, रेल्वे पोलीसची करतोय, BSF CISFची करतोय, आर्मी नेव्ही एअरफोर्सची करतोय, आणि स्पर्धा परीक्षेमध्ये साधर्म्य असतंच, सारखेपणा असतो. त्यामुळे मला त्या ठिकाणी सैन्यात जायचं आहे हे एकदा ठरवलं तर नक्की तुम्ही तिथे पोहोचू शकतात. मला सरळ सेवा करायची आहे तर मग तुम्ही PSI पदापर्यंत त्या ठिकाणी तयारी करू शकतात. फक्त गरज आहे वेळ देण्याची आणि ठरवण्याची. बिलकुल. सर, स्पर्धा परीक्षेतून ज्या जागा भरल्या जातात त्याची प्रक्रिया नेमकी कशी असते त्याविषयी जरा सविस्तर सांगा. ज्यावेळेस विद्यार्थी 12वी नंतर बाहेर पडतो तो फर्स्ट इयरला ॲडमिशन घेता घेता स्पर्धा परीक्षा करतो. यामध्ये त्याला हे माहीत पाहिजे की आपल्याला लेखी परीक्षेची तयारी करायची आहे आणि लेखी परीक्षा हीच सर्वात महत्त्वाची परीक्षा मानली जाते. जेव्हा कुठलीही जाहिरात पडते त्यावेळेस प्रथमतः लेखी परीक्षा आणि त्यानंतर बाकीचा भाग येतो. त्यामध्ये असणारे विषय आपल्याला माहीत पाहिजे. मी तर म्हणेल की 2 वर्ष आपल्याला द्यायचे ते मन लावून द्यायचे आहेत. आणि मला नोकरी मिळवायची या पद्धतीने जर दिली तर कुठलीच लेखी परीक्षा अवघड जात नाही. यामध्ये असणारे विषय जसं मराठी व्याकरण असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, विज्ञान असेल, GSचा भाग असेल, इतिहास भूगोल यासारखे विषय असतात. आणि ज्या वेळेस आपण ऑब्जेक्टिव्ह या प्रश्नसंचामध्ये जातो, 12वीचे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये असतात, त्यातून ते आता ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये येतात की आपल्याला 4 पर्यायापैकी 1 पर्याय निवडायचा आहे. आणि ही खूप परीक्षा सोपी असते, पण गरज आहे विशेष लक्ष देण्याची,
वेळेच्या नियोजनाची, कारण स्पर्धा परीक्षेत वेळ हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आपल्याला 1.5 तासाचा पेपर असेल, 2 तासाचा असेल, त्यामध्ये 100 मार्क असतील, 200 मार्क असतील, वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त करावं लागतं. मी तर सांगेल की या 2 वर्षामध्ये आपण या सगळ्या गोष्टी जर हस्तगत केल्या तर नक्कीच सरकारी नोकरी मिळवणं खूप सोपं आहे. पण आपण जर मध्येच थांबलो किंवा त्या ठिकाणी ब्रेक घेतला तर तुम्हाला 4 वर्षही लागू शकतात, 5 वर्षही लागू शकतात. अगदी बरोबर सर. भरतीच्या वेळी दोन मुख्य प्रकार असतात, एक मैदानी चाचणी आणि एक लेखी चाचणी. तर याचं जे गुणविभाजन आहे ते नेमकं कसं केलं जातं त्याविषयी सांगाल. आता आपण पोलीस भरतीचा विचार जर केला तर पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होते. परत एकदा जी आता भरती चालू आहे त्याच्यानंतर 10-15 हजार जागा त्या ठिकाणी महाराष्ट्रात भरल्या जातील. ही परीक्षा प्रथमतः लेखी परीक्षा 100 मार्काची आणि मैदानी चाचणी 50 मार्काची आहे. यामध्ये 1 वर्ष लागतं जर मनातून अंतकरणातून तयारी केली तर. आज जो 12वीला विद्यार्थी पास होतोय किंवा 12वीची परीक्षा दिलेली आहे तो त्या ठिकाणी पास होणारच आहे, पण त्याने आतापासून जर तयारी केली तर त्याला किमान 1.5-2 वर्षाचा टायमिंग मिळतो किंवा 1 वर्षाचा टायमिंग मिळतो. यात लेखी परीक्षेचे 100 मार्काची तयारी होते आणि त्या ठिकाणी ग्राउंड जे मैदानी चाचणी आपण म्हणतो त्यामध्ये 50 मार्काची तयारी त्याची होते. जर आपण हाच विचार एअरफोर्स आणि नेव्हीसाठी केला तर तिथं तुम्हाला 3 स्टेपमध्ये जावं लागतं. म्हणजे लेखी परीक्षा द्यावी लागेल, मैदानी चाचणी द्यावी लागेल आणि त्यानंतर इंटरव्ह्यूची तुमची तयारी करावी लागेल. ह्या पद्धतीने आपल्याला आज नियोजन करावं लागतं आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा देताना तिथला पॅटर्न काय आहे त्यासाठी ते समजून घेणं, त्यानुसार तयारी करणं, योग्य मार्गदर्शन घेणं. फक्त फॉर्म भरले आणि नोकरी मिळाली असं होत नाही. त्यासाठी गरज आहे योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य नियोजनाची. आज पालक असेल, विद्यार्थी असेल, असंख्य नोकऱ्या बघतात, पण त्या ठिकाणी फक्त फॉर्म भरले आणि तयारी नाही केली तर जेव्हा या कॉम्पिटिशनच्या युगात तुम्ही येतात तेव्हा आपण तिथे पुरे पडत नाही आणि त्यामुळे गरज काळजी घेऊन आपण तयारीला लागायला पाहिजे. बिलकुल. म्हणजे बौद्धिक क्षमता चांगली असणं तर गरजेचंच आहे, मात्र शारीरिकदृष्ट्या देखील सुदृढ असणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे मला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला शारीरिक चाचणी किंवा मैदानी चाचणी होते तर काय तयारी केली गेली पाहिजे, कशी तयारी त्या विद्यार्थ्याकडून किंवा त्या परीक्षार्थीकडून केली गेली पाहिजे. ज्यावेळेस मी इतक्या वर्षाचा अनुभव आपल्याला सांगेल की गरुड जेपच्या अकॅडमीच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी त्या ठिकाणी सरकारी नोकरीपर्यंत पोहोचले. जेव्हा आम्ही नियोजन करतो सकाळी 5 ते रात्रीच्या 10 पर्यंत विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी मैदानी चाचणी करावी, सकाळचे 2 तास असतील, संध्याकाळचे त्या ठिकाणी 1-2 तास असतील आणि भरती पडल्यानंतर दुपारचा टायमिंग सुद्धा असेल. या मैदानी चाचणीमध्ये विद्यार्थी स्टेप बाय स्टेप पुढे जातो. कारण आल्यानंतर विद्यार्थी डायरेक्टली 1600 मीटर तो 4 मिनिटं 4.5 मिनिटात काढेल का, तर नाही. तो 10 मिनिटापर्यंत त्याला वेळ लागेल, मग तो 7-8 त्यानंतर 6 पर्यंत 5 पर्यंत येईल आणि हळूहळू तो या लेवलला येतो की ग्राउंडमध्ये जेव्हा मैदानावरती उतरतो तेव्हा 1600 मीटर 4 मिनिट 40 सेकंद 50 सेकंद या टायमिंगमध्ये तो यायला लागतो. यानुसार त्याला प्लॅनिंग करावी लागेल की शारीरिकदृष्ट्या सक्षम बनणं. आता मैदानी चाचणीमध्ये वेगवेगळे पार्ट असतात. यासाठी गरज आहे फिजिकली फिटनेसची आणि जेव्हा पोलीस भरती असेल, नेव्ही असेल, आर्मी असेल, इंडियाच्या परीक्षा असतील, हे करणारे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या फिट ॲटोमॅटिकली होतात. फक्त सातत्य जर असेल तर नक्कीच रिझल्ट लवकर येतो आणि विद्यार्थी त्या भरतीसाठी पात्र असतो. दुसरं मैदानी चाचणीसाठी गरज आहे ती शारीरिक क्षमतेची, म्हणजे उंची असेल, त्यानंतर मेडिकल फिटनेस असेल. या जर गोष्टी आपल्याकडे नाही तर आपल्याला दुसरे सरळ सेवेचे पाठ निवडावे लागतात. माझी उंची बसत नाही मग नोकरी लागणार नाही का, तर मुळात असं नसतं. कुठली ना कुठली नोकरी त्या ठिकाणी मिळते. जेव्हा अपंग विद्यार्थी जर एखाद्या सरकारी नोकरीपर्यंत पोहोचतो तर उंची कमी असल्यामुळे नोकरी मिळत नाही असं होत नाही. अशा विद्यार्थ्यांना त्या संधी कोणत्या आहेत ते समजून घेणं, मार्गदर्शन घेणं आणि तयारी करणं गरजेचं असतं. बिलकुल. सर, लेखी परीक्षेसाठी जर का फार वेळ मिळालेला नसेल तर कमी वेळेमध्ये लेखी परीक्षेची तयारी कशी करून घेता येते. मला तर हेच आपल्या माध्यमातून आपण खूप छान प्रश्न विचारला की आज विद्यार्थी हे चुकी करतात. जेव्हा कुठली भरती पडते तेव्हा फॉर्म भरायचा आणि 2 महिन्यात तयारी करायची. मी त्यांना सांगू इच्छितो की हा वेळ खूप अपुरा आहे, कमी आहे. कारण त्यामध्ये पूर्ण तयारी तुम्ही देऊ शकत नाही. 2 वर्ष 3 वर्ष तयारी करणारे विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असतात. त्यांच्यासोबत तुम्हाला स्पर्धा करायची, त्यांच्यापेक्षा जास्त मार्क घ्यायचे, तर तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. आणि जर
परिपूर्ण सराव झालेला असेल तर कमी वेळामध्ये त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये आपण त्या ठिकाणी बाकीचा सराव करून घेऊन तो विद्यार्थी परिपूर्ण बनू शकतो. पण मुळात 2 महिन्यात स्पर्धा परीक्षा निघेल किंवा नोकरी मिळवेल 3 महिन्यात निघेल हे म्हणणारे खोटे असतात. आपल्याला वेळच द्यावा लागतो, थांबावं लागतं. 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील. बरेचसे विद्यार्थी 6 महिन्यात पण नोकरी मिळालेले आहेत. पण त्यांनी सातत्य दाखवलेलं होतं आणि नॉनस्टॉप तयारी केलेली होती. त्या विद्यार्थ्यांना ते यश मिळतं. म्हणून मी एकच सांगेल की आपली बौद्धिक क्षमता किती आहे त्यानुसार आपल्याला आज प्लॅन करावा लागेल. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सांगतो की 12वीच्या निकालाची वाट बघूच नका. 1-1.5 महिना तुमचा वाया जातोय. तो न घालवता आज जर तयारी आपण लागलो तर बाकीच्या विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी दृष्टीपेक्षा म्हणजे त्यांच्यापेक्षा तुम्ही 2 महिने पुढे असाल आणि तेवढेच मार्क तुमचे जास्त वाढलेले असतील. कारण तुमचं त्या ठिकाणी अभ्यास आणि मैदानी चाचणी जास्त पुढे गेलेली असते. अगदी बरोबर सर. आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे लेखी परीक्षा, विषय आणि गुण याची विभागणी नेमकी कशी केली जाते? स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. माझ्याकडे महाराष्ट्र पोलीसला आलेले विद्यार्थी अशा पद्धतीने तयारी करतात की ते पुढे जाऊन PSI पर्यंत परीक्षा देऊ शकले. हे मी बघितलंय. स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या की एका परीक्षेची तयारी केल्यानंतर या परीक्षेचा फायदा असंख्य स्पर्धा परीक्षेला होतो. महाराष्ट्र पोलीसमध्ये किंवा राज्य शासनाचा पेपर देत असताना आपण राज्य शासनाची परिपूर्ण तयारी करतोय. सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेपर देत असताना सेंट्रल गव्हर्नमेंट हिंदी पॅटर्नमधून आपण अभ्यास करतोय तर ते परीक्षा देऊ शकतोय. आता तर रेल्वेच्या परीक्षाही मराठी माध्यमातून होत आहेत. म्हणजे राज्य आणि केंद्र या परीक्षेचा पॅटर्न सारखा झालेला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा चांगली सोपी झालेली आहे. आणि महाराष्ट्राचा विचार करता यामध्ये प्रत्येक विषयाला तितकेच प्राधान्य आहे. गणित विषय प्रत्येक स्पर्धा परीक्षेत विचारला जातो त्यामुळे त्याचे गुण त्या ठिकाणी कुठल्याही परीक्षेत आपल्याला भेटणार आहेत. बुद्धिमत्ता विषय सर्वच ठिकाणी आहे, विज्ञान विषय सर्वच ठिकाणी आहेत, GSचा भाग आहेत. फक्त कुठे मराठी व्याकरण कुठे इंग्रजी व्याकरण यामध्ये थोडाफार तफावत होते आणि काठिण्य पातळीमध्ये बदल होतो. जर फक्त पोलीस भरतीचा विचार केला तर 25 मार्काचं मराठी व्याकरण, 25 मार्काचं गणित, 25 मार्काची बुद्धिमत्ता आणि 25 मार्काचं GS एवढीच तयारी आपल्याला करायची आहे. आणि या तयारीच्या जोरावर आपण पोलीस भरती, जेल पोलीस, दारूबंदी पोलीस, त्या ठिकाणी वनरक्षक सारख्या परीक्षा काढू शकतो. वनरक्षकमध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचा त्या ठिकाणी एक्स्ट्राचा भाग करावा लागेल. महाराष्ट्र पोलीसला इंग्रजी व्याकरण नाही. म्हणजे ज्या मुलांची इंग्रजी कच्ची आहे त्यांनी जर महाराष्ट्र पोलीस भरती मारली तर नक्कीच त्यांना त्याचा फायदाही होतो. आणि मी असे विद्यार्थी बघितलेत की स्पर्धा परीक्षेत एक विषय करता करता त्यांचे असंख्य विषय चांगले होतात आणि कालांतराने ते कुठल्याही परीक्षेत 2-2, 3-3 पोस्ट मिळवतात आणि कोणती घ्यायची हा प्रश्न पडतो. म्हणून एकच की स्पर्धा परीक्षा म्हटलं की टिकणं गरजेचं असतं आणि कंटिन्यू करणं गरजेचं असतं आणि त्या विद्यार्थ्यांना निकाल भेटतो. अगदी बरोबर सर. खरं तर आज महिला दिवस आहे आणि महिला दिवस असताना जर आपण मुलींसाठी नाही बोललो या विषयावर तर ते थोडंसं अयोग्य ठरेल. म्हणून पुढचा प्रश्न आहे माझा महिलांसाठी, मुलींसाठी. तर स्पर्धा परीक्षा प्रक्रियेमध्ये मुलींना साधारण किती पदं असतात आणि मुलींनी तयारी कशी करायची? मी तर आता स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये आपल्याला एक सांगेल की आज मुलगी म्हणून तुम्ही समोर आहात, एका चॅनलच्या अँकर आहात. अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षेत झालेल्या आहे. मुली सर्व क्षेत्रात आता पुढे आलेल्या आहेत. पूर्वी फक्त मुलींना म्हणजे आपण NDA म्हणतो अधिकारी बनता येत नव्हतं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा अधिकारी. आज ते पण सुरू झालेलं आहे. म्हणजे आता कुठल्याच सरकारी नोकरीमध्ये मुली नाही असं एकही पद राहिलेलं नाही. आणि आपण जर एका पदाचा विचार केला, महाराष्ट्र पोलीस, मी तर म्हणतो 11,000 जागा निघल्या तर 5,000 जागा किमान मुलींना त्या ठिकाणी जातात. नेव्हीमध्ये तेच आहेत. 50%, 40%, 30% जागा मुलींच्या त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत. आणि प्रत्येक डिपार्टमेंटला आता PSI मुली भरपूर होत आहेत, MPSC मध्ये मुली जात आहेत आणि सरकारी नोकरीमध्ये रेल्वेमध्ये आपल्याला मुली दिसतील, CISF मध्ये मुलींची संख्या वाढलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी मुलींचं प्रमाण वाढतं. मी याच्या व्यतिरिक्त सांगेल मुलींचं निकाल येण्याचं प्रमाण मुलांच्या टक्केवारीच्या दृष्टीने जास्त आहे आणि कमी वेळात मुलींना निकाल भेटतो. जर मुलांना 2-2.5 वर्षाचा कालावधी लागत असेल तर मुलगी 1.5 वर्षात पण त्या ठिकाणी ती पोस्ट काढतेचं कारण मुली जेव्हा एखाद्या क्षेत्रात जातात तेव्हा त्या कंटिन्यू आणि रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये असतात. कुठे ब्रेक त्यांचा पडत नाही. अभ्यासक्रम त्या ठिकाणी
मित्रपणा कमी असतो आणि अभ्यासावरती लक्ष अगदी असतं. बरोबर. याचा परिणाम असा होतो की मुलींचे निकालाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि आज पालक वर्गामध्ये ही जागरूकता निर्माण झाली आहे की एक मुलगी जर त्या ठिकाणी सुशिक्षित झाली आणि ती सरकारी नोकरी लागली तर 2 परिवार त्या ठिकाणी स्टेबल होतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं समाजातलं स्थान वाढतं. त्यामुळे मुलींचं सरकारी नोकरीतलं प्रमाण वाढलेलं आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आज एअरफोर्समध्ये आत्ताच निकाल लागला, त्यामध्ये मुलींचं प्रमाण मुलांच्या तुलनेमध्ये टक्केवारी आमची जास्त निघाली. याचं कारणही तेच आहे. पूर्वी एअरफोर्स नेव्हीमध्ये मुली नव्हत्या आणि जायचं प्रमाणही कमी होतं. नाही महाराष्ट्रामध्ये तर कोणीच नव्हतं. आता प्रत्येक खेड्यात ग्रामीण भागात एक तरी मुलगी एअरफोर्समध्ये नेव्हीमध्ये लागलेली बघायला मिळते आणि हा आनंद आहे. नक्कीच सर. आणि सर या भरती प्रक्रियेमध्ये शिक्षण किंवा वयोगटाची अट काय असते, कागदपत्र काय लागतात, मेडिकल चाचणी कशी होते, त्या संदर्भात जरा सविस्तर सांगा. मी वयोमर्यादेचा विचार नेहमीच सांगत आलेलो आहे की आपण खरं तर 10वी नंतर लगेच 16व्या वर्षी स्पर्धा परीक्षेला सुरुवात करायला पाहिजे. तर लवकर त्या ठिकाणी जॉब मिळतो. 16 वर्षाचा विद्यार्थी जर तयारीला लागला तो 18-19 मध्ये त्या ठिकाणी जॉब मिळवेल. 12वी नंतर तयारीला लागतोय 18 वर्षी तर 20-21च्या आत त्याच्या हातात जॉब पाहिजे. खरं तर स्पर्धा परीक्षेचं वय 25-30च्या मध्ये आहे. 30 पर्यंत आपल्याला सरकारी नोकरी मिळते. पण आपण एवढं थांबायचं का, हा प्रश्न त्या ठिकाणी स्वतःला विचारला पाहिजे. मी कोणत्या वयात तयारी केली तर आता काही विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर तयारीला लागतील, त्यांची कमीत कमी 21 वय असेल. मग तिथून समजायला, तिथं रुटीन लागायला वेळ लागतो. त्यामुळे 12वी नंतर जर आपण त्या योग्य प्रवाहात आलो किंवा 10वी नंतर लगेच प्रवाहात आलो तर स्पर्धा परीक्षा सोपी जाते. जसं जशी वेळ जाईल तसं जसं आपण बघतो की काही विद्यार्थ्यांनी 5 परीक्षा दिल्या, 5 वर्ष घातली, 7 वर्ष घातली, पण नोकरी मिळाली नाही. याचे कारण एकतर त्यांनी लेट चालू केलेलं असेल किंवा त्यांनी मध्ये थांबत स्पर्धा परीक्षा केली असेल. स्पर्धा परीक्षेला सातत्य पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहे. आणि त्यावेळेस जेव्हा त्यांचं वय होतं तेव्हाच सुरुवात जर केली असती तर आज ही वेळ नसती, म्हणजे निकाल त्यांच्या हातात असता. नक्कीच. सर स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर 100% आपल्याला नोकरी मिळवायचीच आहे, यासाठी मनाची तयारी कशी झाली पाहिजे? खरं तर या 2 गोष्टी आहेत. 100% नोकरी मिळतेच असं कोणीच म्हणू शकत नाही. विद्यार्थी आणि पालकाची भूमिका काय आहे. जेव्हा आपण घरी विद्यार्थी त्या ठिकाणी ठेवलेला आहे तेव्हा तो किती वेळ मोबाईलमध्ये आहे, त्याच्यावरती कोणकोणते संस्कार झाले, त्याचा मित्रपणा काय, यातून त्याला बाहेर जर काढायचं असेल तर तो शिक्षणाच्या दृष्टीने बाहेर येऊ शकतो. आणि जर तो तिथे टिकला, तो तिथे थांबला तर त्याला नोकरी मिळतेच. मी बघतोय 70% 60% रिझल्ट आलेल्या मुलांपैकी येतो. 10-20% मुले पळूनच जातात. कारण आज परिस्थिती अशी आहे की मुलांना 24 तास मोबाईल पाहिजे, त्या ठिकाणी अभ्यास नकोय, बंधन नकोय, सकाळी उठायचं नाही आहे, 9 वाजेपर्यंत झोपायचं. हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकू शकत नाही. आणि मी तर नेहमीच या विद्यार्थ्यांना, यांच्या पालकांना सांगतो की अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्यांना सांगणं गरजेचं आहे की तुझ्या भविष्यासाठी तू लढतोय तर तुला हे करावं लागेल. आणि असे पालक आणि असे विद्यार्थी निकाल मिळवतात. जो थांबतात त्या ठिकाणी निकाल मिळवतात, जे थांबत नाही ते स्वतःला त्या ठिकाणी त्या करिअरच्या वाटेतून संपवतात. मला त्यांना सांगायचं आहे की एकदा मानसिकता तयार करा की मला घरात न बसता मला करायचं आहे आणि मला करून दाखवायचं आहे. माझ्या आईवडिलांचं नाव असेल, मला काहीतरी स्वतःसाठी असेल, ते पद मिळवायचं तर ते शक्य आहे. बिलकुल. सर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण बोलतो की 12वी नंतर काय करायचं, मात्र 10वी नंतर देखील काही अशा संधी आहेत का सरकारी नोकरीसाठी? खरंच खूप छान प्रश्न विचारला. मी तर म्हणेल 12वीपेक्षा 10वी नंतर खूप संधी आहेत. 10वी नंतर जर विद्यार्थी या क्षेत्रात आला तर तो फक्त क्लास 3 आणि क्लास 4 वर थांबणार नाही. तो अधिकारी बनू शकतो, क्लास 1 क्लास 2 ची परीक्षा देऊ शकतो. एनडीएची परीक्षा, आता महाराष्ट्रामध्ये पूर्वी एनडीएचं क्रेजच नव्हतं. या 2-4 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये आम्ही जो प्रयत्न केला त्यातून एनडीचे अधिकारी घडायला लागलेत. नाही एनडीएला लागलं तर नेव्ही एअरफोर्समध्ये नक्की विद्यार्थी लागतोय. एस ग्रुप असेल एअरफोर्समध्ये, वाय ग्रुप असेल, इथलं निकालाची टक्केवारी खूप वाढली. नेव्हीमध्ये आपण बघतात MR SSR या पदापर्यंत त्या ठिकाणी पोचायला लागले. पूर्वी नाव हे माहीत नव्हते, MR SSR काय असतं, एस ग्रुप वाय ग्रुप काय असतात, एअरफोर्समध्ये नोकरी असते की नाही. आज हे प्रमाण वाढलं आहे आणि 10वीचेच विद्यार्थी या वयात जाऊ शकतात. कारण आपण बघा की
17:30 नंतर लगेच परीक्षा द्यायला सुरुवात होते आणि माहिती असं आहे महाराष्ट्रामध्ये की 18 नंतरच नोकरी मिळते. 16व्या वर्षापासून एअरपोर्टच्या भरत्या चालू होतात. हे विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. म्हणून 11वी 12वी करताना जर स्पर्धा परीक्षा केली, NDA सारख्या परीक्षेची तयारी केली, तर मला वाटतं की वयाच्या 18-19 मध्ये त्या ठिकाणी जॉब मिळतो. इकडे 12वी विद्यार्थी उत्तीर्ण होतोय, इकडे सरकारी नोकरी आहेत आणि कमी वयात लागलेले विद्यार्थी पुढे खूप मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतात. कारण त्यांच्याकडे स्कोप असतो, त्यांच्याकडे त्या ठिकाणी नॉलेज वाढलेलं असतं आणि ते स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात असतात. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा विचार करा की माझी 10वी संपते, आता मला लगेच सुरुवात करायची आहे. सर, पुढचा प्रश्न माझा महिलांसाठीचा आहे. आपण मुलींबद्दल बोललो, पण महिलांसाठी बऱ्याचदा असं होतं की घरामधल्या जबाबदाऱ्या असतात आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एका सर्टन वेळेनंतर एखाद्या महिलेला असं वाटू शकतं की आपणही आपल्या आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे. मग तिचं वय होतं 24, 25, 26 वर्ष. ती 2 लेकरांची आई असते. अशा वेळेला जर तिच्या मनामध्ये हा विचार आला की आपण स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे, आपणही काही करून दाखवलं पाहिजे, तर अशा महिलांसाठी काय संधी आहे? बघा, याच्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ज्या ज्या महिलांना असं वाटतं की मला करायचं आहे, इच्छाशक्ती आहे. मी हे पण उदाहरणं बघितलेत की मूल झालेलं आहे, लग्न झालेलं आहे, मूल लहान आहे, तरीला पण पोलीस भरती मारली किंवा MPSC दिली, PSI झालेत. अशी उदाहरणं आहेत. त्यासाठी इच्छाशक्ती लागते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरचं पाठबळ. त्यांना जर थोडी मोकळकी मिळाली, 2 वर्ष 3 वर्ष दिल्या गेले, कारण गॅप पडल्यानंतर वर्ष वाढणार हे नक्कीच आहे. पण जर ते 3 वर्ष तर मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आणि घरचा त्रास त्या ठिकाणी ताणतणाव नसेल, तर मला वाटतं त्या महिला करू शकतात. आणि महिलांसाठी कुठलीच गोष्ट अशक्य नसते. त्यांनी जर मनात ठरवलं तर ते यशस्वी होतात. असे बरेच उदाहरणं आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आणि मी एकच सांगेल की प्रथमतः तुम्ही प्लॅटफॉर्म समजून घ्या की मला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे. जर आपण राज्य शासनाची तयारी करतोय तर मग महिला बालकल्याणच्या जागा तुम्हाला भेटतील, पोलीसमध्ये PSIच्या जागा भेटतील, पोलीसच्या पण भेटतील. 30 वर्षापर्यंत पोलीस भरती देता येते किंवा MPSCच्या परीक्षा 30-32 वर्षापर्यंत देता येतात. सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक, त्यानंतर खादी ग्रामोद्योग, सहकार पणन, जलसंपदा, असे भरपूर विभाग आहेत की यामध्ये भरतींची संधी चालून आलेली असते. आणि या भरती सगळ्या ग्रॅज्युएशन नंतर असतात. आणि नक्कीच 24 वर्ष झाले म्हणजे महिलेचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. आता तिला हे करणं काही अवघड नाही आहे. मी तर म्हणेल की फक्त आणि आपल्या घरच्यांचा सपोर्ट पाहिजे आणि स्वतःची इच्छाशक्ती पाहिजे, नक्कीच करू शकतात. सर, खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा परीक्षेचं स्वप्न बघणाऱ्या किंवा सरकारी नोकरी मिळवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी, तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी तर एकच सांगेल की घरातलं वातावरण विद्यार्थ्यासाठी पॉझिटिव्ह ठेवा, त्याला मनातले डिसिजन घेऊ द्या आणि पालकांनी त्याला म्हणजे मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा की मला निर्णय घ्यायचा आणि मला करायचं आहे. मी एकच वाक्य सांगतो, तुम्ही घरातून ज्यासाठी निघतात, मला NDAत जायचं आहे तर 3 वर्षात NDA करणार, मला पोलीसमध्ये जायचं आहे 2.5 वर्षात पोलीस बनणार म्हणजे बनणार. ती तारीख तुमच्याकडे डिसाईड पाहिजे. फक्त फोटो बघितला मला ही वर्दी घ्यायची होणार नाही. त्यासाठी तारीख डिसाईड करा आणि कामाला लागा. आणि ज्या वेळेस तिथे जातात तेव्हा एकदा ठरवा की याच्यामध्ये मला आता ब्रेक नाही आहे, मी जोपर्यंत हे मिळवणार नाही तोपर्यंत परत जाणार नाही. हा आत्मविश्वास आज गरजेचा आहे. आणि मुळात हेच होत आहे की आईवडिलांचे जास्तीचे लाड, माझा मुलगा घरी पाहिजे किंवा मुलगी घरी पाहिजे, दर सणाला पाहिजे किंवा इथे पाहिजे. आपण ज्या शहरात राहतो, आईवडील जिथं असतात तिथंच मुलं पाहिजे, असा एक हट्ट वेगळा असतो आईवडिलांचा. त्यामुळेच त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे स्वप्न कुठेतरी तुटत जातात आणि नंतर जेव्हा जाग येते तेव्हा वेळ हातातून गेलेली असते. म्हणून पालकांनी मुलांना त्या ठिकाणी पूर्णपणे संधी द्या आणि पालकांनी मुलांना मोटिवेट ठेवा. जर मनातून अंतकरणातून मुले मोटिवेट असतील तर नक्कीच ते सरकारी नोकरीपर्यंत पोहोचतात. बिलकुल सर, नक्कीच. खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. खूप छान चर्चा आज झाली आहे सर. तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि यासोबतच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम TV.